राज्यसभेबाबत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची खलबतं। 15 फेब्रुवारीला महायुतीचे उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम। पार्थ पवार, आनंद परांजपे, नवाब मलिक आणि बाबा सिद्दीकींसह 10 इच्छुक असल्याची माहिती। अशोक चव्हाण आणि अमर राजूरकरांचा भाजपामध्ये अधिकृत प्रवेश। भाजपमध्ये येण्याचा वैयक्तिक निर्णय। चव्हाणांची पक्ष प्रवेशानंतर प्रतिक्रिया। आणखी काही नेत्यांसोबत चर्चा सुरू। देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट। काँग्रेसला आत्मचिंतन करण्याचा सल्ला। उपमुख्यमंत्रीपद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागासाठी चव्हाण आग्रही। चव्हाणांच्या प्रस्तावाला भाजपच्या बड्या नेत्यांच्या विरोधानंतर राज्यसभेवर तडजोड झाल्याची सूत्रांची माहिती। पक्ष सोडून जाणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये एकजूट कायम असल्याचा दावा। फडणवीस, तुम्ही गृहमंत्री, आता घरफोडे मंत्री नाही। अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशावरून ठाकरेंचा हल्लाबोल। तर भाजपची मस्ती उतरवावी लागेल, ठाकरेंचा इशारा। काँग्रेसचे आणखी 2 आमदार भाजपच्या गळाला लागल्याची शक्यता। देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर आणि नांदेडचे आमदार मोहनराव हंबर्डे काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता। 20 फेब्रुवारीला राज्याचं विशेष अधिवेशन। सगळे सोयरे तरतुदीच्या अनुषंगाने मराठा आरक्षणावर कायदा पारित होण्याची शक्यता। सोनिया गांधी यंदा राज्यसभेची निवडणूक लढणार। राजस्थानमधून बुधवारी भरणार अर्ज। अबुधाबीत पार पडला दिमागदार अहलान मोदी कार्यक्रम। तब्बल 60,000 भारतीयांची उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।